काय बे भोसडीच्या, तू पण चूत आहे तुझा फ्रेंड पण चूती आहे. तुमच्याकडून सालीनीच ती स्क्रोलिंग थांबल्या जात नाहीये. दिवसभर झोपा काढताय, रात्रभर स्क्रोल करताय, सकाळी लेट उठताय. तुमच्याकडून तुमची लाईफ सुद्धा कंट्रोल केल्या जात नाही. आणि तुला वाटतं की तू काहीतरी चेंज करणार आहे स्वतःला, घंटा चेंज करणार आहे तू स्वतःला. बट तरी ऐकल्यानंतर तुला समजेल की तू 5 वर्षानंतर चांगल्या पोझिशनला असेल आणि तुझा तोच मित्र आता पण स्क्रोल करत राहील आणि तेव्हा पण स्क्रोल करत राहील. का? सेम डिस्ट्रॅक्शन, सेम फोन, सेम स्लीप टाईम, बट रिझल्ट टोटली डिफरंट. का? लॉ 33 सांगतो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक थंबस्क्रू असतो जो प्रेस केल्यानंतर प्रत्येकाचं डिस्ट्रॅक्शन ऍक्टिव्ह होऊन जातं, प्रत्येकाची डिसिप्लिन तुटल्या जाते. आणि तो थंबस्क्रू तुला माहिती आहे, कारण की तू त्या गोष्टीवर डिपेंड आहे. तुला माहिती त्या गोष्टी की तू यार मी डिस्ट्रॅक्टेड आहे, मला ह्या गोष्टीत बदलायच्या आहे. तुझ्या मित्राला पण सेम आहे, पण त्याला माहिती आहे की तो त्याने असं अजून केलं की तो सुटणारच नाही कधी त्या गोष्टीतून. आणि याच कारणामुळे तू आणि तुझा फ्रेंड टोटली डिफरंट आहे. सो तुझ्या थंबस्क्रूवर काम कर, तुझा थंबस्क्रू बदल आणि डिस्ट्रॅक्शन पासून दूर हो, तरच तू पुढे जाशील आणि तुझा मित्र पण पुढे जाईल, जर त्याने ते सोडलं तर. नाही तर दोघं